धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी खात्यामध्ये पावणे 300 कोटींचा घोटाळा. अंजली दमानी यांचा गंभीर आरोप. दमानी यांचा बदनामिया उल्लेख करत धनंजय मुंडेंचा पलटवार. दमानी यांविरोधात करणार खटला दाखल. धनंजय मुंडेंच्या कृषी मंत्री पदाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंच राजरोस भ्रष्टाचार. दमानी यांचा आरोप. GR वरच्या अजित पवार आणि फडणवीसांच्या सहीवर बोट. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्ताचोकमध्ये. देशमुख कुटुंबियांचं सांत्वन आणि चर्चा. नारायणगडावर देशमुखांची भेट न झाल्यामुळे महाराज स्वतःच देशमुखांच्या घरी. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याची चर्चा. संजय राऊतांचा आरोप. शपथविधीच्या अनेक दिवसांनंतरही फडणवीस वर्षावर राहायला का जात नाहीत, संजय राऊतांचा सवाल. मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाणांची जामिनावर सुटका होताच मातोश्रीवर दाखल. आदित्य ठाकरेंना कडकडून भेटत झाले भाऊ. पीक विमा घोटाळ्याच्या चौकशीची सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानांचा सकारात्मक प्रतिसाद. कठोर कारवाईचं आश्वासन. ज्यांच्या घरात जॅकुझी आहे ते झोपड्यांमध्ये जाऊन फोटो सेशन करतात. लोकसभेत पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींना टोला. तर अरविंद केजरीवालांवर शीश महल घोटाळ्यावरून हल्लाबोल. सरकारी कार्यालयातलं भंगार विकून 2300 कोटी रुपये सरकारला मिळाले. पंतप्रधान मोदींची लोकसभेत माहिती. मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 74,000 कोटींचा. कचरा संकलन शुल्काबाबत निर्णय नाही, तर झोपडपट्टीतील गाळेधारकांना भरावा लागणार महापालिकेचा कर. अहिल्यानगर महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच निर्णयाचा चंद्रहार पाटलांकडून कठोर निषेध. महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करण्याचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा निर्णय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.